पेक्षा जास्त जागांचे निकाल अद्यापही मुंबईमध्ये येणं बाकी आहे। त्यामुळे एकीकडे भाजपकडनं सेलिब्रेशन देखील सुरू झाले, मात्र मुंबई प्रभाग क्रमांक 48 मध्ये काँग्रेसचे रफिक शेख हे आघाडीवर असल्याची बातमी येते। एक एक करून कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, त्याचबरोबर काही निकाल अद्यापही येणं बाकी मुंबईमधले। भाजप 127 जागांवर आघाडीवर आहे, ठाकरे बंधू 73 जागांवर आघाडीवर आहेत, मात्र अजून 160 जागांचे निकाल मुंबईमध्ये पूर्ण निकाल हाती येणं बाकी आहे। त्यामुळे आकडे कदाचित बदलू शकतात। प्रभाग क्रमांक 48 या ठिकाणी रफिक शेख हे आघाडीवरती आहेत काँग्रेसचे, तर मुंबईमध्ये मुलुंडचा गड भाजपनं राखलाय। 8 पैकी 6 उमेदवार मुलुंडमध्ये भाजपचे विजयी झालेत। मुलुंडचा गड भाजपनं राखला, 8 पैकी 6 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तर यामध्ये नील सोमय्या हे देखील भाजपचे विजयी झालेत, किरीट सोमय्या यांचे पुत्र। तर मुलुंडचा गड भाजपनं राखला, 8 पैकी 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। साधारणतः मराठी आणि गुजराती मतदार देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत। मुंबईमध्ये मुलुंडमधनं जो निकाल समोर येतोय, मुलुंडचा गड हा भाजपनं आपला राखलेला आहे। मुंबईतला 8 पैकी 6 उमेदवार विजयी। मुंबईची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूयात। भाजप आणि शिंदे या ठिकाणी 127 जागांवर आघाडीवर। अजित पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर, ठाकरे बंधू 73 वर आणि काँग्रेस आणि वंचित यांना मिळून 15 जागा मुंबईमध्ये। भाजप आणि शिंदे 127 जागांवर आघाडीवर। त्यातही आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 50 आणि शिंदेची शिवसेना 32, ठाकरेंची शिवसेना 5 आणि मनसे 4 वर आहे, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1। कल्याण डोंबिवलीनंतर आपण ठाण्यावरती एक नजर टाकूयात। भाजपनं तिथे 24 जागा मिळवल्यात, मात्र नंबर 1चा पक्ष हा 27 जागांसह शिंदेची शिवसेना, त्यानंतर सिंगल डिजिट वरती महाविकास आघाडी आणि काँग्रेस 2 जागांवर। ज्या ठिकाणी उमेदवारांचा विजय झालाय त्यांना हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि भाऊक झालेले दिसत आहेत उमेदवार विजयानंतर। विजयाचं हे सेलिब्रेशन मुंबई तसंच इतर राज्यभरातल्या महापालिकांमध्ये निकाल जसजसे समोर येत आहेत तसतसं हे विजयाचं सेलिब्रेशन आपण पुण्यामधली दृश्य बघतोय। भाजपकडनं जल्लोष पुण्यामध्ये, भाजपकडनं गुलाल उधळला जात आहे। आपण पाहतो भाजपनं पुण्यामध्ये 110 जागांसह पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळालंय। किरीट सोमय्या यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी धडा शिकवला असं किरीट सोमय्या म्हणाले। माझ्या पोरानं तर ठाकरेंची इज्जत काढली असं किरीट सोमय्यांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरे यांना मुंबईकरांनी धडा शिकवला असं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। नील सोमय्या यांच्या विजयानंतर त्यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांचा महापालिकेचा माफिया राजचे समारोप। आता मुंबई, विकसित मुंबई, जे उद्धव ठाकरेंनी जे षडयंत्र आपला स्वतःचा पक्षाची, बाळासाहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नांची त्यांनी समझोता केला आणि मुस्लिम मुंबई करायला उद्धव ठाकरे निघाले की आम्ही जिंकलो तर आम्ही परत मस्जिदीवर ते भोंगे चालू करू आणि या मुंबईला मराठी मुंबईच्या नावाने मुस्लिम मुंबई बनवण्याचा उद्धव ठाकरेंचा कारस्थान मुंबईकरांनी त्यांना धडा शिकवला। आता मी कशाला हो, माझा पोरगा नील सोमय्यानी पण उद्धव ठाकरेची इज्जत काढून त्याच्या हातात दिली। संजय राऊत आणि तेवढ्या मोठ्या मोठ्या बाता करत होत्या, त्या दिनेश जाधव उद्धव ठाकरेचा उमेदवार, त्याला 6000 मतं मिळाली। 14,000 मताधिक्याने नील सोमय्याला